नमस्कार मित्रांनो. राकेश विखे पाटील मीनाक्षी ॲग्रो एक्सपोर्टचे ऑनर. वडील, एक छोटी बहीण. लहान असतानाच आई देवाघरी गेली. छोटी रिया फक्त 1 वर्षाची असेल आणि राकेश 3 वर्षांचा. छोट्याशा आजाराचं निमित्त झाले आणि त्यांना अकाली मरण आलं. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं त्यांचा सांभाळ केला. त्यांचे वडील राजाराम विखे पाटील यांचा ॲग्रो प्रोडक्टचा छोटासा व्यवसाय होता, ज्याला दोघा पती पत्नींनी खूप मोठा करायचा स्वप्न पाहिलं होतं. सुरुवातीला सुपर ॲग्रो एक्सपोर्ट या नावाने असलेला यांचा व्यवसाय त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने मीनाक्षी ॲग्रो एक्सपोर्ट नावाने सुरू केला. BSc ॲग्री असणारे राजाराम कृषी विभागामध्ये जॉब करत होते. त्यांचं लग्न शेतकरी कुटुंबातील मीनाक्षीशी झालं. मीनाक्षी ही उच्च शिक्षित होती, पण तिला नोकरी लागत असून देखील शेतकऱ्यासाठी काहीतरी करता यावं, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, गावाबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेरही आपल्या शेतमालाला मार्केट उपलब्ध व्हावे आणि त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. मधला दलाल कमी करून कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये व्यवहार होऊन जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने तिने या कंपनीची सुरुवात केली. त्या दृष्टीने तिने शेतकऱ्यांशी भेटून ऑर्गॅनिक शेतीची जागृती करून काही शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट केले होते. यामध्ये राजारामनेही तिला पाठिंबा दिला. तिच्या कामात तेही मदत करत होते. त्यांच्या लग्नाला 6 आणि कंपनीला 5 वर्ष पूर्ण होत असतानाच एक दिवस अचानक मीनाक्षी या तिघांना सोडून देवाघरी गेली आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजारामने आपली नोकरी सोडली आणि तिचा बिझनेस आणि आपल्या पोरांना आई आणि बापाचं दोघांचंही कमी जाणवू दिली नाही. नातेवाईकांनी सांगूनही दुसऱ्या लग्नाचा विचार त्यांच्या डोक्यात कधीही आला नाही. मुलांना वाढवता वाढवता त्यांनी बिझनेसही वाढवला. शेतकऱ्यांच्या मालाला देशाबाहेरही मार्केट उपलब्ध करून दिलं. आधुनिक टेक्निक वापरून बाजारपेठेत आपल्या प्रोडक्टची प्युअरिटी सिद्ध करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांमध्येही कम्फर्ट निर्माण केला आणि त्यामुळेच कमी फायदा घेऊन देखील आज मीनाक्षी ॲग्रो एक्सपोर्ट नामवंत कंपनीपैकी एक होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी अनेक ब्रँच काढल्या होत्या. आज कित्येक शेतकरी त्याचा फायदा घेत होते. राकेशचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट होता. तो चांगल्या मार्कांनी पास झाला आणि ठरल्याप्रमाणे त्याची CETमध्ये टॉप केल्यामुळे तो देशाबाहेर MBA करण्यासाठी रात्रीचा फ्लाईटने निघणार होता. त्याच्या वडिलांनी म्हणजे राजाराम आणि बहीण रियाने आज उरलेला दिवस एकत्र घालवायचं ठरलं होतं, कारण यानंतर तब्बल 2 वर्षांनी राकेश घरी येणार होता. बिझनेसमध्ये MBA करून आईच्या बिझनेसला गगनभरारी घेऊन द्यायचं हे एक स्वप्न होतं त्याचं. आई त्याला आठवत नव्हती, पण बाबांच्या बोलण्यातून तो आईला अनुभवत होता. त्यामुळे तिची स्वप्न पूर्ण करणं हेच त्याचं ध्येय होते. त्यासाठी त्याला स्वतःला बेस्ट म्हणायचं होतं. घरी आवरून सगळे एअरपोर्टवर निघाले. त्याच चेकआउट झाले आणि तो आत निघालाच तोच त्याचे बाबा जोरात खाली ढासळले. बाबा म्हणून तो तसाच माघारी फिरला आणि त्यांना उचलून हॉस्पिटलला घेऊन गेला. ICUच्या बाहेर तो फेऱ्या मारत होता. रियाचं तर रडून वाईट हाल झाले होते. तोही मनातून खूप दुःखी होता, पण त्याने आपल्या भावना अडवल्या होत्या. जर डोळ्यातून अश्रू आले तर तिला कोण सांभाळणार म्हणून तो खंबीर होऊन तिला धीर देत होता. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. त्यांनी राकेशला आपल्या केबिनमध्ये यायला सांगून ते तिथून निघून गेले. धडधडत्या हृदयाने तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. या मिस्टर राकेश, हे बघा, मी तुमच्या वडिलांचा सगळ्या टेस्ट केल्या आहेत. त्यांनी स्वतःकडे फारच दुर्लक्ष केलं आहे. आता त्यांना तीव्र हार्ट अटॅक येऊन गेला आहे. याआधीही त्यांना मायनर अटॅक येऊन गेलेत, पण त्यांनी कदाचित पित्त झाल्याने दुखत असेल किंवा अपचन आहे म्हणून छातीत दुखत असं समजून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे इथून पुढचं लाईफ त्यांचं बोनस लाईफ असेल. त्यामुळे त्याची काळजी घ्या. त्यांना जादा दगदग करायला लावू नका. सोबतच त्याचबरोबर वेळ घालवा.
आय नो तुम्ही लहान आहात आणि तुमच्या मनावर खूप मोठा आघात आहे, हा पण तुम्हालाच त्यांना सावरावं लागेल आणि जितक्या लवकर तुम्ही या स्थितीबाबत त्यांना सांगाल तितकं बरं होईल. कारण कसं आहे, त्यांची इच्छाशक्तीचं त्यांना जगण्याचं बळ देईल. त्यामुळे प्लीज तुम्हीही त्यांची नीट काळजी घ्या आणि बिझनेसमध्ये मधून त्यांना रिटायर करा. डॉक्टरांचं बोलणं ऐकून राकेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या पायात त्राण उरले नाहीत. कसाबसा तो केबिन बाहेर आला आणि रियाला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रू ओघळले होते. पण हा बिझनेसच इथेच राहून वाढवायचा आणि बाबांवर ताण येऊ द्यायचं नाही, त्यांचं उरलेलं लाईफ छान घालवायचं असं ठरवून त्याने डोळे पुसले आणि बाबाला भेटायला निघून गेला. 4 दिवसांनी राजारामला डिस्चार्ज मिळाला. सगळे घरी आले. राकेश, तुझी फ्लाईट मिस झाली. आता मी ठीक आहे. 2 दिवसानंतरचं बुक कर तिकीट. आधीच लेट झाले आहे. आपण ऑनलाईन फी भरू. तू जायची तयारी कर, राजाराम म्हणाले. बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मी इथेच करेन MBA, राकेश म्हणतो. अरे असं का? तुझं स्वप्न होतं बाहेर जाऊन शिकायचं. तू का नाही म्हणत आहेस? लुक ॲट मी, आय एम फाईन, राजाराम म्हणतो. प्लीज बाबा, मला राहू द्या तुमच्यासोबत प्लीज. ज्या कॉलेजला मी ॲडमिशन घेणार होतो त्यांचे ऑनलाईन MBA आहे, मी ते करेन. पण प्लीज मला तुमच्यासोबत राहू दे. मला ना तुम्हाला बिझनेसमध्ये हातभार लावायचा आहे. हे करत करत शिकेन मी, राकेश म्हणाला. अरे हो, तू फक्त हातभार लावायचं म्हणत आहेस. मी तर सगळा भार तुझ्यावर देऊन रिटायर होणार आहे. पण त्याला अजून खूप वेळ आहे. हे बघ, अजून तू लहान आहेस. एकदा बिझनेसमध्ये आलास की तुला फ्री टाईम मिळणार नाही. म्हणून म्हणतो की तू माझी काळजी करू नकोस. मी आहे ना. मस्त एन्जॉय कर तुझं लाईफ. MBA कर आणि मग बिझनेस जॉईन कर, राजाराम म्हणतात. बाबा, तुमची तब्येत ठीक नाही आहे. तुम्ही आराम करा. मी उद्यापासून ऑफिस जॉईन करतोय. तुम्ही फक्त आराम करा आणि सोबत मला गाईड करा. चला, गुड नाईट. लवकर झोपावं लागेल. काळजी घ्या. काही लागलं तर मला हाक द्या, असं बोलून तो निश्चयाने बाहेर पडला आणि खोलीत जाऊन कसंबसं आदवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राजाराम त्याचा पाठोपाठ गेले. दरवाजा उघडा होता. ते दरवाजा थोठवणार तेवढ्यात हुंदका देतच राकेश बोलला. देवा, जसं समजलं तसं आई आणि बाबा दोन्ही माझे बाबाच आहेत. आई तर तू खूप लहानपणी घेऊन गेलास. आता प्लीज बाबांना नको घेऊन जाऊ. पोरको नको करू मला प्लीज. आईचं स्वप्न पूर्ण करताना बाबा पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बोलले की त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते यातून बाहेर बरे होऊ शकतात. प्लीज त्यांना मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग ठेव प्लीज, राकेश म्हणतो. हे ऐकून राजाराम स्तब्ध झाले. आल्या पावली ते परत गेले. सेवेसाठी असलेल्या नर्सना राजारामने विचारलं, सिस्टर काय सांगितले डॉक्टरांनी माझ्याबद्दल? सिस्टर काही बोलत नाही हे बघून त्यांनी परत विचारलं. ते घाबरून बोलले की राकेश सरांनी तुम्हाला काही सांगू नका बोलले. माझ्या जॉबचा प्रश्न आहे. प्लीज सर समजून घ्या. सिस्टर, मला वाईट नाही वाटणार, पण आता जर तुम्ही नाही सांगितलं तर नक्कीच जॉब जाईल, हे फिक्स, राजाराम म्हणाले. नर्स घाबरली आणि तिने सर्व सांगितलं. बोनस लाईफ, त्यांनी इच्छाशक्ती किती इम्पॉर्टंट आहे ते. काही वेळ हे ऐकून ते डोक्याला हात लावून बसले. काही निश्चर करून मेडिसिन घेऊन झोपे गेले. सकाळी लवकर उठून त्यांनी आपल्या मॅनेजरला 8 वाजताच यायला सांगितले आणि आपल्या वकिलांशी बोलणं करून दोन्ही मुले घरी नसतात ती वेळ सांगून घरी यायला सांगितलं. नोकरांकरवी पुष्पगुच्छ मागून घेतला. राकेशला त्यांच्या हातची कॉफी आवडायची म्हणून स्वतः बनवली आणि कॉफी पुष्पगुच्छ घेऊन ते राकेशच्या खोलीत गेले. आपल्या बाबांना असं प्रसन्न बघून आणि हातात कॉफी पुष्पगुच्छ बघून तो थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे बघत होता. ते म्हणाले, अरे असं काय बघतोस? आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस ना. तुझी आई असती तर तुझं औक्षण करून गोड बनवून तुला खाऊ घातलं असतं. पण मला फक्त कॉफी बनवता येते म्हणून यावरतीच गोड मानून घे. आणि हसतच पुष्पगुच्छ देऊन म्हणाले, खरंच कमी वयात खूप मोठा झालास. आज तू तुझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेस.
तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन तुझं. तू खूप मोठा हो. तुझं आणि तुझ्यासोबत आमचंही नाव मोठं कर, राजाराम म्हणतात. राकेशचे डोळे भरून आलेले तो बाबांना मिठी मारत म्हणाला, बाबा, मनापासून माझ्या या निर्णयात सहभागी आहात ना? समजून घ्या, मला खरंच तुमची गरज आहे. तेव्हा ते म्हणाले, बेटा, खरं तर तू असा अचानक निर्णय घेतला त्यामागे काहीतरी कारण असेलच ना? आणि आजपर्यंत तू कधीही माझ्या शब्दाबाहेर गेला नाहीस. मला फक्त एवढंच वाटत होतं की कमी वयात अंगावरती जास्त जबाबदाऱ्या पडल्या की अकाली पोक्तपण येतं. त्याचे आपल्या मनावर आणि शरीरावरही परिणाम होतात. तू मला प्रॉमिस कर, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तू तुझं बालिशपणा विसरणार नाहीस. तुझ्या स्वतःच्या हेल्थकडे, हॉबीकडे तू लक्ष देणार आहेस. आणि कसं आहेस, आता तू तारुण्यात पदार्पण केला आहेस तर त्या भावना तू दाबून ठेवणार नाहीस. आणि एक हुसासा सोडत म्हणाले, मला वाटलं तू बाहेर जाशील, एखादी गोरी चिट्टी सून आणशील, पण आता वाटतंय दिल के आरमा दिल में ही रह गए. वाईट तोंड करून म्हणाले, बाबा, काही तुमचं. अजून मी लहान आहे आणि तुम्ही कधीपासून रंगावर जायला लागला? गोरा आणि काळं. आपल्या घरी कशीही येवो, पण चांगली येवो. आणि तसंही त्याला खूप वेळ आहे, आत्तापासून नको तो विषय. असं म्हणून तो त्यांच्या पाया पडला. तोपर्यंत कंपनी मॅनेजरही आले होते. राकेश हे आहेत आपले कंपनीचे मॅनेजर. त्यांच्याकडून तुला कंपनीतील सगळ्या डिपार्टमेंटची माहिती मिळेल. आपले क्लायंट, शेतकरी त्यांच्याशी झालेल्या डीलबद्दल सांगतील. कंपनीचा CEO होण्याआधी मला वाटतं की तू त्यांच्याबरोबर कंपनीचा पूर्ण अभ्यास कर. त्यासाठी मी तुला 6 महिने देतो. यामध्ये तू नीट अभ्यास करून तुझ्या काही कल्पना असतील तर त्याही अंमलात आण. आपली कंपनी ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर आपण शेतकऱ्यांच्या हितासाठीही चालू केली आहे. त्यामुळे बोलण्यात शांतता, संयम ठेव. कंपनी आपली असली तरी कंपनीतल्या प्रत्येकाची मनं जप. त्यांचेही काही सल्ले असतील तर त्यांचा विचार कर. लक्षात ठेव, आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे आणि आपण शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याशी नीट वाग. यशाच्या शिखरावर जाताना तुझे पाय जमिनीवर असू देत, हे लक्षात ठेव. अर्थात तू तुझं काम चोख करशील यात शंका नाही, पण मी तरीही सांगितलं, मला माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे, राजाराम म्हणाले. राजाराम मॅनेजर मोहितकडे पाहत बोलले, मोहित, इथून पुढे आपला बिझनेस माझा मुलगा राकेश सांभाळेल. इथून पुढे 6 महिने तुम्ही त्याला कंपनीची सर्व माहिती द्याल. आणि हो, या 6 महिन्यात कोणालाही कळता कामा नये की राकेश माझा मुलगा आहे. त्याला ग्राउंड लेवलवरून काम करू द्या. चुकलं तर खडसावून सांगा आणि आजपर्यंत जशी मला साथ दिली तशीच इथून पुढेही द्या. मी आजच वकिलांशी बोलून राकेशचे शेअर 51 करून घेतो. याआधी ते 49 होते. 51 केले तर इमर्जन्सी असेल तेव्हा तो एकटा सही करू शकेल. हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. या 6 महिन्यात राकेश सरना तयार करायची जबाबदारी माझी, मोहित म्हणाले. मोहित फक्त राकेश म्हणा. तुम्ही मॅनेजर नंतर आधी त्याचे काका आहात. कंपनीमध्ये यायच्या आधी आपण चांगले मित्र होतो आणि राहणार आहोत. आता ही कंपनीत तो तुमचा मित्राचा मुलगा म्हणूनच वावरेल. कंपनीमध्ये फक्त हे सांगा की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे काही महिन्यांनी कंपनीची धुरा माझा मुलगा सांभाळेल. आता बॉस नाही म्हणल्यावर कोण किती लॉयल्टीने काम करतो हे पण कळेल. राजाराम काही विचार करत बोलले. ठीक आहे बाबा, चला काका, असं म्हणून राकेशने कारची की घेतली. 1 मिनिट राकेश, बाईक कार दोन्हींची चावी माझ्याकडे दे. इथून पुढे तू बस, ऑटो कशानेही ऑफिसला जाऊ शकतोस, राजाराम म्हणाले. पण का, राकेश म्हणतो. तुला मी आधीच सांगितलं होतं की तुला ग्राउंड लेवलवरून काम करावं लागेल. त्याची सुरुवात इथूनच होईल. त्याची 2 कारणे. पहिलं कारण, तू एक सामान्य व्यक्ती आहेस जो त्या कंपनीमध्ये जॉब करणार आहेस. दुसरं कारण असं की तू ज्यावेळी समाजामध्ये वावरशील त्यामुळे तुला लोकांचे प्रॉब्लेम समजतील.
किती पद्धतीची आणि कोणत्या प्रवृत्तीची माणसं आहेत हे समजेल. ऑफिसचा एम्प्लॉईजमध्ये वावरताना त्यांचे प्रॉब्लेम, त्यांची आपल्या कंपनीबद्दलची मतं, कोण किती काम करतं, कोण काम चुकार आहे हेही कळेल. आता जाऊ शकता तो मी, राजाराम म्हणतात. ग्रेट बाबा, हा विचार मी केलाच नव्हता, असं म्हणून त्याने अंगावरील ब्लेझर काढून ठेवलं आणि तो मोहितबरोबर निघून गेला. अगदी एखाद्या सामान्य व्यक्तीसारखा, ज्याला नोकरीची खूप गरज आहे. दुपारी घरी वकील आल्यानंतर त्यांनी आपलं मृत्यूपत्र बनवून घेतलं, ज्यामध्ये त्यांनी आपल्या नावाचे 25% शेअर रियाच्या नावाने आणि उरलेले 24% राकेशच्या बायकोच्या नावाने असतील असं केलं. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न बदलून घेतला आणि राकेशला CEO होण्यासाठीची प्रोसेस सुरू केली. वकील निघून गेले तसे ते आपल्या खोलीत निघून आले. तिथून त्यांनी डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टर साहेब, माझ्या हातात 6 महिने आहेत ना, असं विचारल्यावर डॉक्टर बोलले, हे बघा, तुम्ही नियमित पथ्य घेतलं, वॉकिंग केलं, मेडिसिन घेतली आणि जर तुमची जगायची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही खूप वर्ष जगू शकता. तुमचे रिपोर्ट आम्ही परदेशी पाठवून दिलीत, त्यातून काही मार्ग निघतो का बघू, असं म्हणून त्याने फोन ठेवला. इकडे राजाराम स्वामींचा फोटोसमोर बसून बोलले, या संकटातून बाहेर काढ, मला माझ्या मुलांसाठी जगायचं बळ दे. आजपर्यंत न मागता सर्व दिलंस, आज तुझ्याकडे हेच मागणं आहे की माझ्या मुलांचे संसार मार्गी लागेपर्यंत वेळ दे. कृपा कर समर्था, असं म्हणून ते स्वामी साधनेत लागले. कितीतरी वेळ ते स्वामींसमोर बसून होते. दुपारी लंचनंतर राकेशने कॉल करून त्यांना मेडिसिनची आठवण केली आणि नर्सला त्यांची काळजी घ्या म्हणून कॉल कट केला. इथे ऑफिसमध्ये बाबांनी प्रगती केलेली, ऑफिसमध्ये बॉस नसतानाही प्रामाणिकपणे होणारं काम, मन लावून काम करणारे एम्प्लॉईज बघून त्याला खूप छान वाटलं. लंचनंतर त्याने आपलं ऑनलाईन ॲडमिशन केलं आणि बाकी कामाला लागला. संध्याकाळी घरी आला पण खूप थकलेला होता. कधीही बसचा प्रवास नाही की गर्दीत जाणं नाही, त्यामुळे कंटाळला होता. अभ्यासासाठी ऑनलाईन बुक ऑर्डर करून त्याने डिनर केला. बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली. 6 महिन्यानंतर आज कंपनीचे नवीन CEO येणार होते. सगळीकडे धावपळ चालू होती. राजारामसुद्धा एकदम फिट होते. आज त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. त्याने कंपनीत सुचवलेले बदल एम्प्लॉईज आणि कंपनीसाठी खूप फायद्याचे होते. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा त्याने अभ्यास केला होता. ऑफिसबरोबर त्याने अभ्यासही चांगला केल्यामुळे तो पहिल्या सेमिस्टरमध्ये चांगल्या मार्क घेऊन पास झाला होता. व्हाईट शर्ट, ब्लू पॅन्ट आणि ब्लेझर, गळ्यात टाय, जेल लावून सेट केलेले केस, निमगोरा, करड्या रंगाचे डोळे, क्लीन शेव, मध्यम बांधा, उंच 5 फूट 5 इंच, डोळ्यात चमक, चेहऱ्यावर आत्मविश्वास. एक मोठा श्वास घेऊन तो गाडीतून उतरला. बाजूला राजाराम येऊन उभे राहिले. मोहित आणि इतर स्टाफने त्यांचं वेलकम केलं. राजारामला बघून स्टाफला आनंद झाला, तर नवीन CEO ना बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काही मुलींना याआधी साध्या कपड्यात बघितलेला तरीही क्यूट दिसणारा आज अशा कपड्यात तोही आपला बॉस आहे हे बघून आश्चर्य आनंद झाला. ऑफिसमध्ये नवीन CEOचं अभिनंदन करून सगळे आपापल्या कामाला लागले. राकेशचे केबिनमध्ये राजाराम, मोहित आणि राकेश होते. राजाराम बोलले, हे बघ राकेश, तुझी जिद्द होती की तुला ऑफिस जॉईन करायचं होतंस, ते तू केलंस. आता मी सुद्धा फिट आहे, तर तू आता कामाचा लोड कमी घेशील. म्हणजे मी नाही म्हणलास तरी मी इथे ऑफिसला बसून काम करेन, जास्त दगदग नाही करणार. तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तुझं लाईफ एन्जॉय कर. अगदी कुठे बाहेर जायचं आहे, क्लायंट मीटिंग असेल तर तू नक्की जा. रोज ऑफिस यावंच असं नसणार आहे, राजाराम म्हणाले. पण बाबा, राकेश म्हणतो. 1 मिनिट, माझं बोलणं अजून संपलं नाही. राकेश, मला माझं सत्य माहिती आहे आणि मी इतकाही कमजोर मनाचा नाही. मला त्याच रात्री कळालं होतं की तू ऑफिस का जॉईन करणार आहेस ते. हे बघ बाळा, शरीर हे नश्वर असतं. इथे येणारा एक ना एक दिवस जातोच. काही आजार नसताना अपघात होऊन काही लोक जातात.
तुझी आई फक्त ताप होता, BP लो झाला आणि गेली आपल्याला सोडून. त्यामुळे तू माझी काळजी करू नको, मी माझी काळजी घेईन. बिझनेसकडे दुर्लक्ष करू नको, पण स्वतःला आतापासून यात गुंतवू नकोस, राजाराम म्हणतात. ठीक आहे बाबा, राकेश म्हणतो. अजून एक, मी तुला हे 2 वर्ष देतो. यावेळेत तुला जर कोणी पसंत पडली किंवा आधीपासून कोणी पसंत असेल तर आपण तुझं लग्न करू, नसेल तर 2 वर्षांनी मी तुझ्यासाठी मुलगी बघेन, राजाराम म्हणतात. बाबा आता हे काय नवीन, आता मी फक्त 21 वर्षाचा आहे, 2 वर्षांनी 23चं होईन. कोणी इतक्या लवकर लग्न करतं का? हे काही माझ्या मागे लावू नका, राकेश म्हणतो. हे बघ बाळा, रिया आता 20 वर्षाची आहे. अजून 4 ते 5 वर्षात तिचं लग्न करायला हवं. घरी कोणी बाई माणूस नसल्यामुळे ती थोडी अल्लड आहे आणि तिचं लग्न करून तुझं लग्न केलं तर तुझी बायको आणि तिच्यात भावनिक बंध निर्माण झाले पाहिजे. ते होणार नाही. ते झाले तरच माझ्यानंतर तिला आपलं घर परकं वाटणार नाही. आणि तुलाही माहीत आहे की मी बोनस लाईफवर आहे. मला माझ्या एका मुलाचं तर लग्न बघायचं आहे, राजाराम म्हणतात. ठीक आहे बाबा, पण फक्त लग्न, त्यानंतर माझ्या मनाप्रमाणे, तो हसत बोलला. हो बाळा, असं हसत म्हणाले आणि सगळे आपल्या कामाला लागले. 2 वर्षांनंतर राकेशचं MBA कंप्लीट झालं होतं आणि बाबांना दिलेल्या वेळेला पूर्ण व्हायला 6 महिने बाकी होते. अजूनही त्याला कोणी तशी भेटली नव्हती. म्हणजे त्याला कळतच नव्हते नेमकी कशी हवी आहे मुलगी त्याला. त्यामुळे त्याने बाबांना त्याच्यासाठी मुलगी पाहायला आधीच सांगितले होते. त्यालाही माहीत होते की आपल्या घराला जशी हवी तशी मुलगी बाबाच शोधू शकतील. लग्नानंतरही प्रेम होईलच की असा विचार करून कंपनीचा धुरा सांभाळण्यात बिझी झाला. काल सायंकाळी तो त्याच्या मामाला भेटायला गेला होता. त्याला रात्री जातानाच उशीर झाला होता. त्यामुळे मामाशी बोलता बोलता खूप उशीर झाला, म्हणून सकाळी लवकर जायचं ठरलं होतं. कारण आज त्याला राधानगरी साईडला शेतकऱ्यांशी ऑर्गॅनिक शेतमालासंबंधी बोलणं करायचं होतं. पण गाडी बंद पडल्यामुळे त्याला बसने जावं लागणार होते. तो बसमध्ये चढला. शेतकऱ्यांबरोबर मीटिंग असल्यामुळे त्याने शेतकऱ्यांना आपल्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटावं म्हणून साधासाच वेश केला होता. शेतकऱ्यांची मीटिंग असेल तर नेहमीच तो त्यांच्यातला एक व्हायचा. अगदी सिंपल लुक, पण त्याला छान दिसत होता. बसच्या पुढच्या दारात उभा राहिल्यामुळे प्रिया सोडून सगळ्या मुलींच्या नजरा त्याच्यावर होत्या. ही मात्र खिडकीतून बाहेर टोकावत होती. तिकीट घेण्यासाठी त्याने मागे वळून पाहिलं न परत ती त्याला दिसली. मिनिटभर त्याला काही सुचेना. ओ साहेब, तिकीट घेताय ना? आजकालची मुलं कुठे लक्ष देतात काय माहिती. फुकटात प्रवास करायला हवा, कंडक्टर बोलला. तसा सगळ्या बसमध्ये हशा फिकल्या. ती सुद्धा गोड हसली. परत नाजूक कळ उठली. ओय हिरो, घेतोस ना आता तिकीट की उतरू खाली? परत कंडक्टर बोलले. तसं परत सगळे हसले. ओ कंडक्टर, माइंड युअर लँग्वेज. या बसमध्ये जेवढे बसलेत ना तेवढ्यांचं तिकीट काढू शकतो. हे घ्या पाकीट. राकेश थोडा रागातच बोलला. ओ तुमचं तेवढं काढा, आले मोठे, कंडक्टर म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? जाऊ दे, हे घ्या कोल्हापूर स्टॉप द्या एक. आणि एक काम करा, ज्यावेळी स्टॉपवर उतरेन ना तेव्हा बघा मी कोण आहे ते, असं म्हणून तो पुढे पाहू लागला. काही वेळाने जागा झाली तसं तो सीटवर बसला. त्याचं लक्ष गेलं तर तो प्रिया शेजारी बसला होता. प्रियाला आधीच त्याच्याबद्दल वाईट वाटलं होतं. त्यात ती पण हसली होती. ती पटकन त्याला सॉरी म्हणाली. का? तो म्हणाला. अहो ते तुमच्यावर मगाशी हसले ना म्हणून सॉरी, प्रिया म्हणते. स्टॉप आला तसे सगळे उतरण्यासाठी उभे राहिले. प्रिया मात्र निवांत उतरणार होती. गर्दी आवडत नव्हती ना, त्यालाही ते माहीत होतं, म्हणून तो पण बसून राहिला. थोड्या वेळाने कंडक्टर साहेब बाहेर बघा असं म्हणला आणि तो बसमधून उतरून बाहेर पडला. तो कुठे जातो हे पाहायची सगळ्यांनाच उत्सुकता होती, प्रियालाही. त्याला पाहताच BMW कारमधून त्याचा ड्रायव्हर उतरला आणि त्याने अदाबीने त्याच्यासाठीचा दरवाजा उघडला. त्याला त्या कारमध्ये जाताना पाहून सगळे शॉक होते. मुली तर फुल फ्लॅट झालेल्या. पण प्रिया तिला कळलं की तो कोणीतरी बड्या बापाचा मुलगा आहे, म्हणून ती लगेच तिथून निघाली. अगदी कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यात आलेली.
त्याला त्याचं रोडवरून जायचं होतं. जाताना ती दिसली. त्याने तिला हात केला पण तिचं लक्षच नव्हतं. त्यालाही घाई असल्यामुळे तो निघून गेला. खरं तर शेतकऱ्यांना भेटायला जाताना त्याच्याकडे साधीच कार असायची पण ती नेमकी बंद पडली. त्यालाही खूप ऑड वाटत होते. आजच्या दिवसाची सुरुवात खराब होती. एक गोष्ट सोडून ती म्हणजे प्रिया. परत भेटतील का दोघं? पाहूया पुढच्या भागात. तर मित्रांनो, आपण खूप दिवसांनी कथा चालू केली आहे. प्लीज मला सपोर्ट करा आणि ही तुम्हाला कशी कथा वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.